आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। विश्वास हा माणसाच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे, पण हाच विश्वास जर चुकीच्या ठिकाणी ठेवला तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी एक क्षणही पुरेसा ठरतो। हिंगोली जिल्ह्यातून एक अशीच धक्कादायक आणि तुम्हाला सावध करणारी घटना घडलेली आहे। पॅन कार्ड आणि आधार कार्ड दिल्याची एक छोटीशी चूक एका तरुणाला थेट 23 कोटींच्या फसवणुकीच्या खाईत ढकलून गेली आहे। नेमकं काय झालेलं आहे, नेमकं हे प्रकरण काय, बघूया सविस्तर। अनोळखींना आधार पॅन देताय, सावधान। हिंगोली तरुणाच्या नावावर बनावट कंपनी, कोट्यवधींचे व्यवहार, 23 कोटींची जीएसटी नोटीस, ओळखपत्राचा गैरवापर, मोठा फसवणुकीचा प्रकार। हिंगोलीच्या वसमतमधील राजेश दुमाने 2022 साली रोजगाराच्या शोधात पुण्यात गेले। डिलिव्हरी बॉय आणि टेक्निशियन म्हणून त्यांनी काम केलं। पगारासाठी त्यांनी आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित कंपन्यांना दिलं। मात्र पुण्यात राहणं परवडत नसल्यानं राजेश परत वसमतला आले आणि त्यांनी छोटासा इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरू केला। सगळं सुरळीत सुरू होतं, पण काही दिवसांपूर्वी बँकेकडून एक मेसेज आला आणि तिथून सुरू झाली धक्क्यांची मालिका। या मेसेजमध्ये उल्लेख होता थेट 23 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा। राजेश यांनी तत्काळ बँकेत चौकशी केली तेव्हा समोर आलं त्यांच्या खात्यावर जीएसटी विभागाची 23 कोटींची नोटीस आहे आणि खातं होल्ड करण्यात आलंय। 1 जानेवारी 2026 रोजी मला रात्री 8:39 एक मेसेज पडला होता बँकेकडून होल्ड म्हणून। तर ते दुसऱ्या दिवशी मी 2 जानेवारीला एसबीआय बँकेत गेलो। तिथं बँकेच्या मॅनेजर साहेबांसोबत विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं जीएसटीची नोटीस आहे आणि माझ्या अकाउंटला 23 करोड 30 लाख रुपयाचा होल्ड लावण्यात आलेला आहे। या सर्व प्रकारानंतर हादरलेल्या दुमानेंनी सीएकडे चौकशी केली आणि आणखी धक्कादायक माहिती समोर आली। राजेश दुमाने यांच्या नावावर ब्रिलियंट एंटरप्राइजेस नावाची कंपनी उघडण्यात आली होती। या कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले होते। महत्त्वाचं म्हणजे या पैशातील 1 रुपयाही राजेश यांच्या खात्यात आलेला नव्हता। या कंपनीचा पत्ता हैदराबाद, तेलंगणा इथं असल्याचं समोर आलंय। म्हणजेच त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून पूर्णपणे बनावट व्यवहार उभा करण्यात आला होता। 1 जानेवारीला मेसेज पडल्याच्या नंतर मी बँकेत चौकशी केली। त्याच्यानंतर मी सीए मार्फत समजा चौकशी केली। बँकेत मला जास्त माहिती भेटली नाही, तर मी सीए मार्फत चौकशी केली। त्यावेळेस माझ्या नावानं कुठली तरी कंपनी स्थापन केली म्हणून दाखवतो। या प्रकरणी राजेश दुमानेंनी वसमत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मात्र कंपनीचा पत्ता तेलंगणात असल्यानं हा गुन्हा तेलंगणात वर्ग करण्यात आला। पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करतायत आणि गुन्हा दाखल करून ते तेलंगणामध्ये हैदराबाद सायबराबाद एक पोलीस स्टेशन आहे तिथे वर्ग करण्यात आलेला आहे, कारण ती घटना तिकडची आहे। तर नागरिकांना असंच आवाहन राहील की कोणालाही विदाऊट न विचारता आपले डॉक्युमेंट्स वगैरे देऊ नका, कारण ते डॉक्युमेंट्सची दुरुपयोग करून कोणी काहीही करू शकतं। पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला, अनोळखी व्यक्तींना आपला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाची कागदपत्र देऊ नका। एक छोटासा निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक संकटाला निमंत्रण देऊ शकतो। स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडलेला हा तरुण आज मात्र न केलेल्या व्यवहाराच्या बोजाखाली दबला। विश्वास ठेवा, पण सावध राहूनच, कारण कधी कधी एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य बदलून टाकते। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।